आता ढाबा स्टाईल अंडा करी घरच्या घरी बनवा, तेही फक्त 10 मिनिटांमध्ये. नमस्कार, A1 स्वप्नाज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. झटपट ढाबा स्टाईल मसाला बनवायला सुरुवात करूया. यासाठी मी इथे घेतले आहे एक मिक्सर जार आणि त्यामध्ये मी टाकणार आहे 2 बारीक चिरलेले उभे पातळ कांदे, 2 कांदे घेतले आहेत, 2 टोमॅटो बारीक चिरलेले, 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर घेतली. हा मसाला आता मी पाणी न टाकताच मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. कांदा आणि टोमॅटोमध्ये ऑलरेडी पाण्याचे प्रमाण असते, त्यामुळे हा मसाला पटकन बारीक होतो. त्यामुळे पाणी न टाकताच हा मसाला मी मिक्सर जारमध्ये बारीक करून घेते. आणि एका बाजूला मी 5 अंडी उकडायला ठेवलेली आहेत. अंडी उकडून झाले की गार करून घ्यायचे आणि त्याला असं बारीक कट करून घेणार आहे. अशा प्रकारे मी अंडे कट करते. आणि अंडे कट करून झाल्यावर मी ठेवणार आहे गॅसवर कढई आणि आवश्यकतेनुसार कढईमध्ये तेल टाकून घेतलेत. आता इथे आपण ढाबा स्टाईल अंडा करी बनवण्यासाठी काही खडे मसाले घेतलेत. 3 दालचिनीचे तुकडे, 5-6 लवंगा, 5-6 काळे मिरे, 2-3 हिरवी इलायची आणि 2-3 तेजपत्त्याची पाने. आता हा खडा मसाला खमंग असा तेलामध्ये परतून घ्यायचा. 1 मिनिटभर हे खडे मसाले मंद आचेवर परतून झाले की यामध्ये मी टाकणार आहे आपण बारीक केलेला मसाला. आपण जे मसाल्याचे वाटण बनवलं होतं ते यामध्ये टाकून घेणार आहे आणि तेल सुटेपर्यंत जवळजवळ 10 मिनटं हा मसाला शिजू द्यायचा आहे. मसाल्याला एकदा तेल सुटले की त्याच्यात काही सुके मसाले टाकूया. पण त्याच्या आधी आपण जे अंडे उकडलेले कट करून ठेवले होते ते एका पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी गॅसवर ठेवले आहे एक पॅन आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आणि तेल थोडे तापले की कट केलेले अंडे एक एक करून याच्यात मी टाकून घेणार आहे. आता या अंड्यांमध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला टाकून अगदी मंद आचेवर हे अंडे परतून घ्यायचे. असं केल्यामुळे याच्यावर एक छान कोटिंग येते मसाल्याचे आणि अंडा करीमध्ये खूप छान चव पण उतरते. त्यामुळे ही स्टेप नक्की फॉलो करायची आहे. आता छान अंडे मी तेलामध्ये परतून घेणार आहे आणि हे अंडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता आपल्या मसाल्याला छान तेलही सुटले असतील. आता हे तेलामध्ये कोट केलेले जे अंडे ते आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊया. A1 स्वप्नाज किचनच्या अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि त्याखाली ऑलचे ऑप्शन येईल त्यावरही क्लिक करा, म्हणजे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मला एक कमेंट पण नक्की करा, म्हणजे आणखीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल. चला आता आपण आपली अंडा करीमध्ये हे अंडे टाकून घेऊया. आता यात मी टाकणार आहे मसाल्यामध्ये काही सुके मसाले. त्यामध्ये सगळ्यात आधी मी घेतले आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला. आता हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि मसाले खाली लागू नये म्हणून याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. आणि यामध्ये आपण जे मसाल्यामध्ये उकडलेले अंडे परतले ते यामध्ये टाकून घेऊया. ही अंडा करी तुम्ही भातासोबत, पोळीसोबत किंवा भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता. खूप अप्रतिम लागते. आता उकडलेले अंडे याच्यात टाकून मिनिटभर परतून घ्यायचे आणि याच्यात मी आता टाकणार आहे 1 ग्लास पाणी. थोडे थोडे करून पाणी टाकायचे, एकचदा सर्व पाणी टाकायचे नाही, म्हणजे भाजीला छान दाटसरपणा येतो. ढाब्यामध्ये जी अंडा करी बनलेली असते तिला सेम हाच कलर असतो. कलर पण आपला करीला एकदम सेम तोच कलर आला आहे. आता थोडे थोडे करून 3 वेळा मी पाणी याच्यात टाकून घेणार आहे. आता यात जाणार आहे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. झाकण ठेवून आता याच्यावर 5 मिनिटासाठी ही अंडा करी उकळून घ्यायची आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवरही शेअर करू शकता. मसाल्याचा खूप छान सुगंध येतो आहे. अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल टेस्ट येण्यासाठी आता आपण याच्यावर ठेवायचं झाकण आणि 5 मिनिटासाठी उकळवून घ्यायचे. आता मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बस तयार आहे आपली ढाबा स्टाईल अंडा करी. याला मी भातासोबत आणि पोळीसोबत सर्व केली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपले यूट्यूब चॅनल A1 स्वप्नाज किचन.
आता याची पुढची रेसिपी मी कोणती टाकू हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या आवडीच्या रेसिपीज टाकण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. चला तर मग स्वस्त रहा, खात रहा आणि पाहत रहा यूट्यूब चॅनल A1 स्वप्नाज किचन.